आपली देण्याचं जे आपलं भाग्य असतं त्याप्रमाणे मी शाळेसाठी उभं राहावला आणि मराठी शाळेचा दर्जा सुधारून आपली कृष्णानगर शाळा कशी जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील. येणाऱ्या काळात स्मार्ट स्कूल या संकल्पनेच्या माध्यमातून साधारणपणे 3.5 कोटीचा निधी आपण या शाळेला मंजूर केलेला आहे. आणि ही शाळा आपण पूर्णपणे नवीन, जसं बाकीच्या शाळेत प्रायव्हेट हायस्कूल असतात, मुलांना सुविधा उपलब्ध होतात त्यामुळे पालक तिकडे वाहतात आणि त्याची फी लाख 50,000 30,000 असते आणि इथे मोफत शिक्षण असतं. आता सर आपल्या इथं सेमी चालू आहे ना, सुरुवात तर सेमीसाठी पण आमचा एक संकल्प आहे. तेजस्वी अभियानाअंतर्गत आम्ही सेमी स्कूल साठी ही शाळा दिलेली आहे. आपल्याकडे सेमी स्कूल पण शाळा होईल आणि पट आपल्या शाळेचा चांगला आहे. पुढच्या वर्षी ज्यावेळेस मे येईल त्यावेळेस शाळेच्या बाहेर ऍडमिशन क्लोज म्हणून बोर्ड लागलेला असेल. आणि कारण मी एक अडचण सांगितली की मुलांना येण्यासाठी लांबून यावं लागतंय. तर सर त्या पुलाचं पण काम आपण आता चालू केलेलं आहे. पूर्ण कॅनला पण बंदिस्त करतोय म्हणजे एखादा मुलगा येताना अपघात वगैरे काय घडू नये आणि काळेश्वरीचा रस्ता 1-2-3 महिन्यात चालू होईल. त्यामुळे मुलांना वेळेला लागणार नाही, कोणाला त्याची अडचण होणार नाही. आतल्यात सगळे आपलं मेडिकल कॉलेजशी आमचं बोलणं झालेलं आहे. सूर्यदादांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे तो रस्ता पण आमचा चालू होईल म्हणजे मुलांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यानंतर माझी एक संकल्पना होती की ज्या मुलांना आई किंवा वडील, एक पालक योजना आपण या शाळेत राबवते. त्या एक पालक ज्यांना असतील त्यांना आपण प्रति महिना 2200 रुपये चालू करतोय. आणि जे इथून पुढे नवोदयसाठी जे पात्र विद्यार्थी राहतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण सायकलचं वाटप करणार आहे. स्कॉलरशिपसाठी शिक्षणाचा गुणवत्ता सुधारली पाहिजे तशी शिक्षकांची जबाबदारी आहे. शिक्षकांना काही तणाव नाही, तिथे काही कोण राजकारण करायला लागलं नाही. सर्व सामाजिक कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडू आणि जे शाळेसाठी मला सर्वोत्तम करण्यात येईल त्यासाठी मी अहोरात्र कार्यरत राहील. तुम्ही कधी कोणती अडचण असेल, मी असेल, सुधीरदादा असतील, सरपंच असतील, सभापती असतील, आमचे मार्गदर्शन सुजित दादा असतील, यांना कधीही कोणीही कॉल करा. त्याची अडचण आपण सोडवण्यासाठी तत्पर राहू.